जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता परिसर. मी हा डायरेक्ट ब्लॉग आपल्या माझ्या जे मामाचं गाव आहे तिथून चालू केलेला आहे. तर आज आमच्या मामाच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त आम्ही सर्व आलेलो. हे जे पाठीमागे दिसतं मित्रांनो, हे पूर्ण आमचं हे जुनं घर आहे. मी तुम्हाला हे सुद्धा दाखवतो कसं आहे काय ना, बघा घर. हे मित्रांनो, आता आपण आलेला चौक भवानी चौक आणि घरामध्ये जायची एंट्रन्स आहे. हे बघा आम्ही कोण कोण आलोय, डोमूबाई आणि त्यानंतर आम्ही सर्वजण इथं बघा. हे आमच्या छोट्या मामाचं घर आहे इकडलं. हे बघा गीताताई सर्वात पहिले, आणि इकडं आजी, इकडं वहिनी आणि इकडं आमची काकू, सगळेजण. मी तुम्हाला घर वगैरे सर्व दाखवतो. हे बघा आता आपण आपल्या घरी आलो. मी तुम्हाला आमचं घर दाखवतो कसं आहे काय नाही. हे आमचा वरांडा होता मित्रांनो, आम्ही खेळत होतो इथं. हे आमचे स्टेअर केस आणि कडीपत्त्याचं झाड. आणि बघा इकडं आमची हे तुळस आहे, पूर्ण शिवनं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे बघा इकडं आई बसलेली आहे. आणि हे आमचं मेन हॉल आहे मित्रांनो या घरचा. इथं छान अशी अलमारी. इकडं तुम्हाला किचन वगैरे दाखवतो कसं होतं बघा. हे बघा या जुन्या घरचं आमचं किचन. आणि मित्रांनो, मी जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून बघतो हे जे प्लेस दिसते हे दाखवतो तुम्हाला. खास करून माझ्या आत्ता सुद्धा आठवणीमध्ये हे जे प्लेस आहे, आत्ताही असेल याच्यात. हे बघा संपायला आलंय. ऑलवेज याच्यामध्ये चिवडा भरून राहायचा मुरमुऱ्याचा. आणि ह्याला काय म्हणतात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इथं. आम्ही याच्यामध्ये दूध किंवा आपले अंडी वगैरे ठेवायसाठी वापरत होतो. आणि आमच्या घरचे हे म्हणजे देव आहे तिथले. आणि इकडं आल्याच्या नंतर पण एक बैठक होती मित्रांनो साधी. या रूम मध्ये पण आम्ही पूर्ण आमचे कझिन वगैरे इथंच झोपत होतो. खूप आठवणी येते या घरात. कसं दिसतंय बघा. आणि आत्ता आपण आलेला मार्ग, या हे जे हौद दिसतंय मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही माशा आणून टाकायचो, माशा. तर चला इकडं बघूया, अजून तुम्हाला दाखवतो थोडं. आणि हे एक आमची रूम होती खेळण्यासाठी, एकदम बढिया. आणि छान असं हे आमचं हॉल आहे. मी तुम्हाला ओळख करून देतो मित्रांनो. हे सगळ्यात मोठी म्हणजे विजू म्हणजे माझी मम्मी, आणि हे तिची आई, आणि हे माझी आजी आहे. इकडं बघतायत हे आत्या आहे. आणि मम्मीची अजून एक आत्या आहे, ते पण दाखवतो. हे पण मम्मीची एक आत्या आहे, सगळ्यात मोठी आत्या. त्याच्यानंतर ती एक. हे इकडं जे दिसतंय आमच्या मामाचं दुकान आहे. आणि हे बघा हे आपले भगवान मामा. काय मामा कशा? तर चला आता हे रोड आहे, या रोडनं आपल्याला आता महादेव मंदिरला जायचंय. तर मित्रांनो, आम्ही सगळेजण आता आपलं जे महादेवाचं मंदिर आहे आपल्या गावचं, खूप आपण इथं येतो. आणि हे पाठीमागचं जे दिसतंय आपल्या मामाचा इथला वाडा होता, उंद्रीकर मामाचा. आणि सर्वजण आम्ही तिकडेच चाललो आता. काहीच अंतर कव्हर केल्याच्या नंतर हे बघा हे जे दिसतंय पुढे आपलं महादेवाचं मंदिर आहे. आणि हे इकडं जे खंडर दिसतंय मित्रांनो, हे पोस्ट ऑफिस आहे. आपले काही मंडळी पोहोचलेत तिथं. आता हे जे बघताय तुम्ही तीर्थक्षेत्र खडकेश्वर ग्रामदेवता. आणि इकडं जे रस्ता दिसतंय मित्रांनो, इथून जायचा रस्ता आहे साईडला. इथं लेंडी नदी आहे या साईडची, फक्त आता पाणी नाही आहे. आपण मध्ये दर्शनाला जाऊया आता. आणि आपले काही भाऊ पण आलेत. आणि इकडं बघू शकता आपला डॅनी भाई पुण्याहून कनेक्ट झालाय. आता डॅनी भाऊला आपण मस्त आपलं तीर्थक्षेत्र ऑनलाईनच दाखवूया. बघ भाऊ बघ. अरे लय भारी आहे भाऊ, तुला लय मिस करायला. ये जल्दी भाऊ, मी नारळ ती घेतो. आणि हे बघा तीर्थक्षेत्र खडकेश्वर ग्रामदेवत महादेवाचं मंदिर आहे. आपण मस्त आता इथं बेलफूल पण घेतलं इथं. चला भाऊ. हे आपल्या महादेव मंदिराचं परिसर आहे. सर्वजण आतमध्ये गेलेत. आणि हे जे इकडं दिसते हे मारुती रायाचं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊया, हे एंट्रन्स आहे. हर हर शंभो. किती छान आहे मित्रांनो. समोर जे दिसते समोर एक महादेव आहे, आणि इकडं पण महादेव आहे, इकडं पण आहे. मला काय आहे माहित नाही, मी मम्मीला म्हणजे माहिती विचारतो.
हे बघा किती छान पिंड आहे इथं. इकडं पण दर्शन घ्यायचं आपल्याला. छान असं आता सगळ्या परिवाराचं आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये जे मी 3 जे पिंड बोललो होतो ते काय काय नाही, थोडं मम्मी एक्सप्लेनेशन देणार आहे, कारण मम्मीचंच इथलं गाव प्रॉपर आहे. आम्ही सर्वजण आता छान इथं बसलोय आणि इकडं मम्मी ते आहेत. आता आपल्याला सांगल माहिती. सांग मम्मी काय काय इथं. महेश्वराचं जे मंदिर आहे डाव्या बाजूला आहे ते, त्या ठिकाणी आमचे गुरु सांगायचे की रात्रीच्या वेळेला का महाराज आले होते ते त्यांनी सांगितलं. इथे आहे ते महादेव राहते, तर त्याने रात्रीच्या वेळेला घागर भरून पाणी पिण्याला सांगितलं त्यांना गुरुला. मग ते जाऊन बघायला लावले 12 वाजता बोललं तर त्या घागरीत पाणी दिसलं. पाणी त्याने म्हणजे पिऊन बघा, ते पाणी इतकं गोड होतं म्हणलं की त्याने खूपच गोड पाणी लागलं. मग पुन्हा पहाटेच्या वेळेला जाऊन बघा म्हणजे तर तिथं घागर नाही काय म्हणजे महादेवाची पिंडीवर आलेली होती. आणि अशी असल्यावर मी पिंड महादेव साक्षात त्या ठिकाणी प्रगट झालेले होते. असं या ठिकाणची खाती आणि व्याख्या आहे त्या ठिकाणची. आणि नंतर मग असणारे त्या गुरुला त्या ठिकाणी सापाच्या रूपाने त्यांनी दर्शन दिले. असं असणारं आम्हाला आमचे गुरु सांगत होते. असे महादेवाचं मठपंथी मंदिर आहे पूर्ण हरकेश्वर नाव आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आणि बघा आता आपण प्रसाद वगैरे घेऊया मस्त. आमची आजी पण आलेली आहे सोबत. मग आजी कसं झालं दर्शन. छान झालं. तर चला आपण आता निघूया. दर्शन आमचं आम्हाला लई नादर वाटतं देवाचं दर्शन. चालेल. तर आता तुम्ही बघितलं या मंदिराचं किती महात्म्य आहे. आणि आपल्यासोबत हे बघा कोण आहे, आमचे मामाश्री बी आलेले आहेत. मस्त आता इकडून आम्ही दर्शन घेतलंय. आणि हे बघा हे आमच्या गावचं जे आहे रथ निघते. बार्शीलाच असते नाही जत्रा, बार्शीच्या टाइमला, आंबली बार्शीच्या टाइमला रथ निघतो मित्रांनो. आणि इकडंच फिरवतात हे साईडला. चला आपलं आता छान इथं दर्शन झालेलं आहे. आपल्याला अजून एका ठिकाणी जायचं दर्शनाला, मी दाखवतो तुम्हाला. मस्त आता आपण इकडून शिवजीचं दर्शन घेऊन आलं मित्रांनो. आणि हे बघा हे नागाचं मंदिर बनवलेलं आहे इथं. खूप छान आहे मित्रांनो, आमच्या गावामध्ये बघायसारखं. आणि आपण ह्याच रोडनं आता कंटिन्यू करणार आहोत. आपल्याला इकडं आमचं जे घरचं देव आहे तिकडं जायचं आहे आम्हाला. तर आजू आहे आता हे बघा हे जे दिसते इकडं हे आमच्या गावची स्मशानभूमी आणि पूर्ण पडीक आहे. आम्ही सगळेजण आता मस्त आलो इकडं. इथून जायचं आपल्याला. ऐकले ना आता बाबांनी काय बोलले. लेंडी प्रकल्पामध्ये गेलं मित्रांनो सर्व. पूर्ण असं पडीक पडीक बघू शकता. आणि आता आपण गाडी आपली इथपर्यंत झाली, इथं गाडी पण ठेवली. आणि हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण मार्केट होती मुकरामबादची बाजारपेठ आहे मित्रांनो हे. आणि तुम्ही आता बघू शकता पूर्ण पडीक झालेलं आहे. कन्स्ट्रक्शन किती भारी आहे बघू शकता इकडलं. 100 वर्षाखालचे बघा मित्रांनो आता हे सांगतायत तसं मामा हे बामणाचं घर आहे. कन्स्ट्रक्शन किती छान आहे बघू शकता तुम्ही. वाड्याचं चिऱ्यामध्ये बांधकाम बनवलेलं आहे. अजून आपल्याला थोडं पुढे जावं लागेल. तर मित्रांनो आता फायनली आपण आलेलो आणि आमचे हेडमास्टर मावशी. मग मावशी कसं वाटते. कोणत्या का हे शाळा आहे म्हणे मित्रांनो इथली कन्या शाळा. आणि आपल्याला आता इथं हे आपलाच वाडा आहे मित्रांनो. हे पूर्ण बघू शकता हे पूर्ण आपलाच वाडा होता. आता आपण इथं राहत नाही. इथं जाऊया आतमध्ये एक देव आहे आपल्याला तिथं पाया पडायचं. इथं 7 रांजण होतं म्हणे. खूप जुनी गोष्ट आहे मित्रांनो. आमचे आजी पण सांगत होते. आपल्याला हळू जाऊ
तर हे बघू शकता आपला वाडा. आणि हे जे आता हे बघा, हे इकडे जे दिसतंय इथं पूजा करायचं आपल्याला. आता आमचे पीर दैवत आहेत. आम्ही इथं आलो तेव्हा देवाला पाया पडण्यासाठी येतो इथं. आता छोटा भाऊ आणि पप्पा नोकरी लागतं लोकांनी कोणाचं नाव घेतली नाही मला नोकरी लागलं तर करावं लागतं. मित्रांनो हे बघा, हे पूर्ण आपलं घर होतं. म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे. आता सर्व परीक झालंय आणि आपल्या सर्व मेंबर हे बघा घरचे. हे जे आहे आता हे पीर बाबा आहेत मित्रांनो. आणि इथं हे बघा गुळ चढवतो आम्ही. आणि आता हे दोघं जण पूजा करतील. आणि सगळ्यांचं आता ज्याचं त्याचं डिस्कशन चालू आहे मित्रांनो एकदम, की इथं काय होतं काय नाही काय नव्हतं. मस्त आहे इकडं सगळं. काय हो का आमचे हेडमास्टर मावशी काय म्हणतात? हा काय म्हणताय? पहिल्याच्या काळातली बाथरूम हे इकडे जे दिसते ना मित्रांनो हे स्ट्रक्चर. आता आपल्याला माहित नाही यांचं, हे गाव असल्यामुळे यांना थोडं थोडं माहित आहे इथलं स्ट्रक्चर. आणि चिरेबंदी बांधकाम किती मस्त आहे. आता सुद्धा आपल्या भिंतीला एवढी स्ट्रेंथ नाही जेवढी इथं दिसते. मस्त. आता बघा इथं झाली पूजा वगैरे. आणि आपण गुळ आता सगळे इथं आता वाटूया. आणि हे बघा आता हे भाऊ आणि वहिनी असं जोडीनं दर्शन घ्यावं लागते मित्रांनो. मजा बी दाखवतो तुम्हाला नंतर. तर बघूया, होऊ द्या होऊ द्या. तर मस्त आपण आता मी पण दर्शन घेतो. प्रत्येक वेळेस जे आहे गुळ आणि आपला अगरबत्ती वगैरे आणतो आणि गुळ इथं वाटायचं आहे. मी बी दर्शन घेतो आपल्या बाबासाठी. जेव्हा वाटून टाका खाऊन घ्यावा म्हणजे तर छान असं दर्शन झालं आपलं. आता सर्व मंडळी इथं तयार आहेत. आता आपण आपल्या मामाच्या घराकडे परत जायचंय. तर आपला हे फायनली वाडा बघून घ्या पूर्ण. आणि आम्ही आता सर्वजण निघालो इथून. खूप छान आठवणी आहेत मित्रांनो या गावामध्ये आमच्या. आणि जसं जसं आम्ही मोठं होत गेलो शहराकडे जावं लागलं. चला आपण आता असं जाऊया या मार्गाने. आता जे आपण घरचा टूर घेतला आमच्या जुन्या, ते खूप साऱ्या आठवणी आहेत मित्रांनो. आता इथं जे लेंडी प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पामध्ये हे पूर्ण जे घर दाखवलं मी आता ते जाणार आहे. त्यानिमित्तानं आमच्या मामांनी वरी घर बांधले. आपलं जे मुक्रामबाद मध्ये बालाजी मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळात जायचंय तिकडं. आणि आजी पण आलेली आहे. आजी कसं वाटलं इकडे सांग. आम्ही आमचं जुनं घर पण बघितलं. कसं वाटलं तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. आमचे आजोबा ते खूप असे गोष्टी सांगत होते. आणि हे जे पटांगण दिसतं मित्रांनो, एक मिनिट हे बघा, हे जे पूर्ण पटांगण दिसतं इथं आमचं लहानपण गेलेलं आहे खेळून. आणि आता इथून म्हणजे खूप असं भारी वाटतं ह्या घराला परत एकदा बघून. आता नंतर कधी बघायला भेटेल काय नाही, किंवा पाणी वगैरे आलं तर काही सांगता येणार नाही की नाही. तर चला आपण बघूया काय काय होते ते. तर मित्रांनो तुम्ही बघितलं बघा, आता सर्वजण आम्ही मामाचे जे नवीन घर झालंय जिथं वास्तू आहे तिथं निघणार आहे. आत्ताचा मी हा छोटा ब्लॉग इथंच संपवतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आमचं गाव वगैरे कसं वाटलं काय नाही आवर्जून कमेंट करून सांगा मित्रांनो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. असंच प्रेम असू द्या. लवकरच भेटूया. जय महाराष्ट्र.